नमस्कार. सर्कलचा 3.1 प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे. त्यामधलं पहिले एक्झाम्पल, इन द ॲडजॉइनिंग फिगर रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C is 6 cm, लाइन AB इज ए टेंजेंट ॲट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये आपल्याला या ठिकाणी C केंद्र आहे, A हा वर्तुळाचा आणि AB या स्पर्शिकेचा सामायिक स्पर्शबिंदू आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB चं अंतर किती विचारले, व्हाय कारण काय? उत्तराकडे आपण जाऊया. आन्सर फर्स्ट पार्ट, ड्रॉ सेगमेंट CA. पहिला आपण CA जोडूया. ड्रॉ सेगमेंट CA जोडल्यानंतर या ठिकाणी CA त्रिज्या आहे, AB या ठिकाणी आपल्याला टँजेंट दिलेली आहे. लाइन AB इज ए टँजेंट. Therefore, radius CA is perpendicular to the tangent. त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, म्हणून अँगल CAB is equal to 90 डिग्री. कारण काय? दोघांचं टँजंट थेरम. स्पर्शिकेचं प्रमेय सांगते की CAB 90. का? टँजंट थेरम. किती माप? 90 अंशाचं माप. दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C? C चं अंतर किती फ्रॉम लाइन AB? AB या रेषेपासून C या बिंदूचं अंतर किती आणि कारण काय? आपल्याला काय करावं लागेल बघा. इथं आपल्याला काय दिले बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C इज रेडियस ऑफ द सर्कल. CA रेडियस इज ए 6 सेंटीमीटर. मग या ठिकाणी सांगावं लागेल CA इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड सेगमेंट CA इज डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स from center C to tangent AB. Therefore आपल्याला विचारलेला पार्ट या ठिकाणी कंप्लीट झाला. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB? C चं अंतर AB पासूनचे किती आहे? Therefore डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. कारण पण झालं आणि उत्तर पण या ठिकाणी आपल्याला मिळालं. तिसरा प्रश्न, डिस्टन्स AB आपल्याला 6 सेंटीमीटर दिलाय. BC चं माप किती आपल्याला विचारले. या ठिकाणी BC जोडूया. ड्रॉ सेगमेंट BC आपण जोडल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, अँगल CAB हा 90 अंश आहे फ्रॉम 1. एक आपल्याला सांगतोय की हा 90 आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल CA इज इक्वल टू AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. दोघांची माप सारखी आहेत, कारण आपल्याला या ठिकाणी आपण 2 नंबर मध्ये सांगतोय की CA 6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला इथं तिसऱ्यामध्ये सांगतोय की AB पण 6 सेंटीमीटर आहे. Therefore by using Pythagoras theorem पायथागोरस थेरम आपल्याला सांगतोय काटकोनाच्या समोरची बाजू BC कर्ण आहे. BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आपल्याला AC मिळालेलंच आहे. AC आहे 6 चा वर्ग. AB आपल्याला दिलेला आहे 6 त्याचाही वर्ग. 36 अधिक 36 BC चा वर्ग मिळाला आपल्याला. त्या ठिकाणी 36 72 मिळते आपल्याला. BC स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ काढलं. BC इज इक्वल टू रूट ऑफ 27
72 रूट ऑफ 72 आपल्याला मिळालं. आता 72ची 4 करूया आपण. 36 दोन्ही 72, 36 इंटू 2, 36 बाहेर येते, 36 बाहेर आलं तर आपल्याला मिळतंय 6, 6 वर्गमुळात 2. BC ची किंमत मिळाली 6 वर्गमुळात 2. आपल्याला इथे सेंटीमीटर मध्ये दिले, ह्याचं एकक असणार आहे सेंटीमीटर. आपल्याला BC मिळाला बाय युजिंग पायथागोरस थेरम. नंतर आपल्याला फोर्थ पार्ट बघायचा आहे. फोर्थ पार्ट आपल्याला सांगते व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल ABC. या ABC चं माप किती आहे सांगा आणि त्याचं कारण सांगा. इन ट्रायंगल CAB, या CAB मध्ये एक काटकोन आहे, अँगल CAB 90 डिग्री. त्याचबरोबर CA इज इक्वल टू AB. सपोज x डिग्री, बिकॉज आइसोस्केल्स ट्रायंगल CAB इज ए आइसोस्केल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण आहे. मग आपण तिघांची बेरीज करूया. सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल CAB, अँगल CAB प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. याच्या पाठीमागे कारण लिहायचं सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल CAB 90 डिग्री, ABC x प्लस ACB x इज इक्वल टू 180 डिग्री. 90 प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. 2x इज इक्वल टू 90 माइनस 180 इज इक्वल टू 90. x इज इक्वल टू 90 अपॉन 2 इज इक्वल टू 45 डिग्री. x is means ABC or ACB. Therefore angle ABC is equal to 45 डिग्री. या पद्धतीने आपण पहिल्यामध्ये टँजंट थेरम वापरला, दुसऱ्यामध्ये आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स चेक केलं, तिसऱ्यामध्ये आपण पायथागोरस वापरला आणि चौथ्या ठिकाणी आपण सम ऑफ द मेजर ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल आइसोस्केल राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण वापरला. एक्झाम्पल नंबर 2. इन दिस ॲडजॉइनिंग फिगर O is the center of the circle from point R. R पासून सेगमेंट RM and RN are the tangent segments. R बिंदू पासून RM आणि RN स्पर्शिका खंड काढलेले आहेत. टचिंग द सर्कल्स ॲट M and N. M आणि N मध्ये स्पर्श करतात. OR is 10. OR इथलं अंतर आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर. OM आणि ON चं माप 5 सेंटीमीटर दिले. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच ऑफ द टँजंट सेगमेंट्स. OM चं माप किती, MR चं माप किती, NR या टँजंट सेगमेंटचं माप किती, हे प्रश्न पहिला. त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. या कोणाचं माप किती आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRN टोटल नंबर ऑफ दॅट अँगल MRO प्लस NRO मीन्स MRN इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करूया, OM आणि ON ड्रॉ करूया, जोडून टाकले. आन्सर मध्ये ड्रॉ सेगमेंट OM अँड ON. हे दोन रेषाखंड जेव्हा आपण जोडतोय तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी त्रिज्या आणि स्पर्शिका तर टँजंट सेगमेंट दिलेत, स्पर्शिका खंड, आणि या ठिकाणी रेडियस आहे. M हा अँगल 90 डिग्री, N सुद्धा 90 डिग्री आपल्याला मिळतोय. मग तीच आपण माहिती या ठिकाणी मांडूया. Radius is perpendicular to the tangent segment theorem or tangent theorem. Angle O in triangle OMR, angle M is equal to 90 degree. Tangent theorem. M जर tangent theorem नुसार 90 डिग्री असेल, in triangle OMR, in triangle OMR, angle segment OR is a hypotenuse. OR square is equal to OM square plus MR square by using Pythagoras theorem. आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरला आणि या ठिकाणी किमती लिहिल्या. काय सांगितले बघा, पहिल्यामध्ये आपल्याला OR चं माप 10 दिलेलं आहे आणि रेडियसचं माप आपल्याला दिलेलंच आहे. OR 10 आणि त्रिज्या 5, म्हणजे हे 10 दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये आणि हे 5 सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. इथं पण 5 आहे, इथं पण आपल्याला 5 असणार आहे. मग OR 10 स्क्वेअर इज इक्वल टू OM 5 स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर गिव्हन म्हणून कंसामध्ये पक्षामध्ये आपल्याला दिलं होतंच. त्यानंतर 10 चा वर्ग 100, 5 चा वर्ग 25 अधिक MR चा वर्ग 100 वजा 25
बरोबर MR चा वर्ग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, वर्गमूळ काढलं आपल्याला काय मिळणार आहे, MR इज इक्वल टू 100 वर्गमुळात 100 वजा 25 75 स्क्वेअर रूट ऑफ 75, हेच आपल्याला मिळणार आहे 25 3 75, 25 बाहेर आलं, 5 वर्गमुळात 3, कुणाची किंमत मिळणार आहे, MR ची सेंटीमीटर मध्ये असणार आहे. आपल्याला प्रश्न विचारला होता व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच ऑफ द टँजंट सेगमेंट. MR जर 5 वर्गमुळात 3 असेल तर NR सुद्धा 5 वर्गमुळात 3च असणार. देअरफॉर MR इज इक्वल टू NR इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. इथं इन वर्ड मध्ये आन्सर लिहायचा आहे. देअरफॉर लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट्स √3 सेंटीमीटर. प्रत्येकाचं माप किती असणार आहे, 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. या ठिकाणी आपला भाग कंप्लीट झाला पहिला. दुसऱ्या भागामध्ये विचारले व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. या कोनाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. आपण याच त्रिकोणाचा आधार घेऊया. दुसऱ्या पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, इन ट्रायंगल OMR यामध्ये OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड OR is equal to 10 centimeter. Therefore, MR is equal OM is equal to half of OR. म्हणजे याच्या निम्म माप आहे OM चं माप OR च्या निम्म. म्हणजेच या ठिकाणी आपण OMR हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून सांगितलं होतं. M च्या ठिकाणी 90 डिग्री आहे प्लस OM इज ए हाफ ऑफ द OR. म्हणजे OR हा कर्ण आहे, कर्णाचं माप काय किती आहे, ह्या OM च्या निम्म माप आहे. म्हणजे याच्या समोरची बाजू आपल्याला 30 डिग्री मिळणार आहे, कारण 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम आपल्याला सांगतोय. measure of hypotenuse is half of the opposite side of 30 degree. 30 च्या समोरच्या बाजूचं माप हे नेहमी कर्णाच्या निम्म्या मापाचं असतं. therefore या ठिकाणी अँगल ORM आपल्याला 30 डिग्री मिळणार आहे बाय युजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. 30-60-90 प्रमेय सांगते की 30 च्या समोरची बाजूच नेहमी कर्णाच्या निम्मी असते, म्हणून 30 च्या समोरची बाजूच निम्मी आहे. OM चं माप 5 आहे, MR कर्ण आहे, म्हणजेच ORM या ठिकाणी आपल्याला 30 डिग्री मिळाला. मग ORM जर 30 असेल तर ORN सुद्धा. देअरफॉर सिमिलरली अँगल ORN इज इक्वल टू ऑल्सो 30 डिग्री. आपल्याला एकच माप विचारलं होतं MRO म्हणजेच ORM. आपल्याला पहिला पार्ट मिळाला, तिसऱ्या भागाकडे म्हणजे दुसरा भाग मिळाला, तिसऱ्या भागाकडे आपल्याला जायचंय. तिसरा भाग आपल्याला सांगतोय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. मीन्स अँगल MRN इज इक्वल टू अँगल ORM प्लस अँगल ORN. मीन्स 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्री इज द अँगल ऑफ MRN. आपल्या या ठिकाणी तिन्ही पार्ट कंप्लीट झाले. पहिल्यामध्ये पायथागोरस वापरला, दुसरा घेतला 30 60 90 वापरला आणि थर्ड मध्ये काय केलं, दोघांची ऍडिशन. एक्झाम्पल नंबर 3, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स. RM अँड RN स्पर्शिका खंड आहेत ऑफ ए सर्कल विथ सेंटर O केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाच्या ह्या दोन स्पर्शिका खंड आहेत. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR bisect angle MRN as well as MON. म्हणजे या दोन कोणांचा हा आपल्याला बायसेक्टर आहे, दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला या दोन कोणांची माप आणि या दोन कोणांची माप समान आहेत हे दाखवावं लागेल. हे दोन एकरूप आहेत, हे दोन एकरूप आहेत हे जेव्हा आपण सांगू तेव्हा OR इज द बायसेक्टर हे आपण सिद्ध करू. यासाठी आपल्याला हे दोन त्रिकोण जे तयार होत आहेत OMR ONR ह्या दोन त्रिकोणांना एकरूप दाखवावं लागेल. टँजंट सेगमेंट थेरम प्रॉपर्टी मध्ये ज्या पद्धतीने आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवले होते तसेच या ठिकाणी आपण एकरूप दाखवूया. आन्सर मध्ये आपण काय बघणार आहे, इन ट्रायंगल OMR
अँड ट्रायंगल ONR यामध्ये OM परपेंडिक्युलर टू द MR, रेडियस OM perpendicular to the segment, tangent segment MR, radius ON is perpendicular to the tangent segment ON. OM इथे येणार आहे MR आणि NR यांना ते लंब आहेत, म्हणजेच अँगल OMR is equal to or congruent to the angle ONR by using tangent theorem. स्पर्शिका प्रमेय आपल्याला सांगते की हे दोन माप समान आहेत, each 90 डिग्री, इक्वल टू 90 म्हणला तरी चालू शकते. त्यानंतर हा जर 90 असेल तर त्याच्या अपोजिट साइडला आपण हायपोटेनस म्हणणार आहे. याच्या म्हणजे OR ही जी साइड आहे, हायपोटेनस OR is congruent to the hypotenuse OR because common side, समान बाजू आहे त्यामुळे OR एकमेकांशी एकरूप झाली. हा त्यानंतर OM आणि ON यांच्या किमती आपण बघूया. सेगमेंट OM is congruent to the segment ON means radii of the same circle. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान मापाचे आहेत. कर्णभुजा हायपोटेनस साइड थेरम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. इन ट्रायंगल OMR is congruent to the triangle ONR by using hypotenuse side test or hypotenuse side theorem म्हणलं तरी सुद्धा चालू शकते. दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत कोणांची माप समान असतात. या त्रिकोणाचा हा कोण, या त्रिकोणाचा हा कोण, अँगल MOR is congruent to the angle NOR. हे दोघ जण एकरूप. त्याच पद्धतीने MRO याचं माप सुद्धा समान आहे NRO याच्याशी, आणि याची कारण असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. जर हे दोन कोण एकरूप असतील, संगत कोण हे दोन एकरूप, हे दोन संगत कोण एकरूप, तर सेगमेंट OR काय असणार आहे त्याची बायसेक्टर. देअरफॉर सेगमेंट OR इज बायसेक्टर ऑफ अँगल MON अँड अँगल MRN. म्हणजे हा कोण पूर्ण आणि हा कोण पूर्ण या दोघांची बाजू OR ही लंब दुभाजक बायसेक्टर दुभाजक असणार आहे. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट इज द डिस्टन्स, अंतर किती, बिटवीन टू पॅरलल टँजंट्स, दोन समांतर स्पर्शिकांचं अंतर किती, ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाच्या दोन समांतर स्पर्शिकांचं अंतर किती, जस्टिफाय युअर आन्सर, तुमच्या उत्तराचं समर्थन करा. आपल्याला या ठिकाणी डायग्राम दिलेली नाही, आपण या ठिकाणी डायग्राम काढूया. एक वर्तुळ, या ठिकाणी आपल्याला सर्कल एक मिळणार आहे. सर्कल विथ सेंटर O जरा थोडा बाजूला घेतो. या ठिकाणी एक लाईन घेऊया, ही एक लाईन आहे आणि दुसरी या ठिकाणी एक आहे. सपोज लाईन AB is parallel to the line CD because given what is the distance between two parallel lines, दोन पॅरलल लाईन्स मधलं अंतर किती म्हणले. पॅरलल लाईन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स आपल्याला चेक करायचं, त्यासाठी आपण हे दोन जोडूया. जोडल्यानंतर ह्या बिंदूला नाव देऊया एका M आणि ह्या दुसऱ्या बिंदूला नाव देऊया N. हा जो O बिंदू आहे सेंटर, ह्या सेंटर मधून आपण पाठीमागच्या वेळेला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक पॅरलल लाईन्स काढली होती, कन्स्ट्रक्शन केलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्याच पद्धतीचं एक्झाम्पल पण आहे. लाईन XY, X that point, Y is also that point. X and Y are both points. XY line is parallel to AB. कन्स्ट्रक्शन आपण केले. या ठिकाणी प्रूफ कडे जाऊया. प्रूफ मध्ये आपल्याला प्रूफ म्हणू शकत नाही, आन्सरच म्हणावे लागेल, सिद्धता नाही.
ड्रॉ लाईन यामध्ये कंस्ट्रक्शन म्हणूया. ड्रॉ लाईन XY इज पॅरलल टू द लाईन AB. एक AB ला समांतर रेषा घेतली. आणखीन आता आपल्याला जायचं आहे AB, बट लाईन AB इज पॅरलल टू द लाईन CD. AB आणि CD समांतर आहे हे आपल्याला दिले गिव्हन मध्ये. देअरफॉर हे पहिल्याला 1 नंबर देतो, ह्याला 2 नंबर देतो. AB पॅरलल XY कंस्ट्रक्शन AB पॅरलल CD गिव्हन पक्षामध्ये, तर XY पॅरलल CD असणार. देअरफॉर लाईन XY पॅरलल लाईन CD फ्रॉम 2 and 3, 2 आणि 3, 1 and 2 म्हणू इथं 1 and 2. आणि याला नंबर 3 देतो. आता 1 2 3 काय सांगतोय. देअरफॉर लाईन AB पॅरलल लाईन XY पॅरलल लाईन CD. कारण फ्रॉम 1 2 3 3 वरून रचना हे 2 समान, पक्ष हे 2 समान, 1 आणि 2 वर्ण हे 2 समान, म्हणजे 1 2 तिन्ही रेषा एकमेकींना समांतर झाल्या. आता OM बट सेगमेंट OM इज इक्वल टू सेगमेंट ON इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. बरोबर आहे का. तर गिव्हन रेडियस ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या त्रिज्या आहे 4.5 सेंटीमीटर, त्यांचं माप आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला टँजंट थेरम सांगतो की रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. देअरफॉर अँगल OMA इज इक्वल टू अँगल ONC इज इक्वल टू 90 डिग्री बाय युजिंग टँजंट थेरम. स्पर्शिका प्रमेय आपल्याला सांगते की या दोघांची माप 90 अंश आहेत. मग आपण मगाशी सांगितलं की हे 2 समांतर आहेत, हे 2 समांतर आहेत आणि ह्या 2 पण रेषा समांतर आहेत. पहिला आपण ह्या 2 समांतर आणि MN ट्रान्सव्हर्सल घेऊया. सपोज म्हणायची पण गरज नाही. लाईन AB पॅरलल लाईन XY अँड MN सेगमेंट MN इज ट्रान्सव्हर्सल छेदिका. जर ही छेदिका असेल तर अँगल AMO प्लस MOX इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल्स टेस्ट म्हणले तरी पण चालू शकते. आंतरकोन कसोटी सांगते की 2 रेषा समांतर एक छेदिका छेदली तर त्यांचे आंतरकोन पूरक असतात. या दोघांची बेरीज 180. परंतु AMO आपल्याला दिलाय AMO 90 अधिक MOX बरोबर 180. तर MOX 180 हा 90 गेला, 90च मिळणार आहे. MOX 90 मिळाला आपल्याला. तर MOX 90 असेल तर हा सुद्धा सिमिलरली म्हणू इथं XON हा सुद्धा 90 मिळणार आहे. का तर जसे हे 2 समांतर ही छेदिका हा 90 मिळाला, तसे हे 2 समांतर ही छेदिका हा 90 आहे, हा सुद्धा 90 मिळणार. मग हे 2 90 आहेत, प्रत्येकी 90 आहेत. ह्या दोघांची माप समान आहेत. दोघांची बेरीज किती होणार आहे 180. म्हणजे हे 2 लिनियर पेअर होणार आहेत, रेषीय जोडीतील कोन होणार आहेत. देअरफॉर अँगल XOM and angle XON are linear paired angle. लिनियर पेअर अँगल्स हे 2 रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून रे OM and रे ON are opposite rays. विरुद्ध किरण असणार आहेत. हे जर विरुद्ध किरण असतील तर MO आणि N हे तिन्ही बिंदू एका रेषेत असणार आहेत. देअरफॉर M, O, N आर कोलिनियर पॉइंट्स. एक रेषीय बिंदू असणार आहेत. हे बिंदू एक रेषीय असतील. जर एक रेषीय असतील तर MN म्हणून
mn is equal to mo plus on is equal to 4.5 plus 4.5 is equal to 9 सेंटीमीटर. युनिट दिले सेंटीमीटर. mn is equal to 9 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलं होतं? What is the distance between the parallel tangents? Therefore, distance between the parallel tangents of a circle of a given circle is 9 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण समांतर स्पर्शिकांचं अंतर 9 सेंटीमीटर आहे हे सिद्ध केलं. 3.1 एक्झरसाइज आपला या ठिकाणी कंप्लीट झालाय. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.